अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 2 जानेवारी आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे म्हणा यशवंत हो, म्हणा जयवंत हो. आज 20 वर्षे झाली. तूच निर्माण केलेला काळ कुणासाठी थांबत नाही. मला हेही कळाले नाही हा काळ निघून कसा गेला. जगणे मरणे तुमचा जन्मसिद्ध अधिकार. कधी यायचे कधी जायचे हे सारे तुमच्या हातात. आपल्या अतिदिव्य जीवन चरित्राचा अंत तू स्वतःच्या इच्छेनेच केलास. मात्र तू गेलास हे म्हणणे मूर्खपणाचे आहे. भक्तांच्या कार्यासाठी देह आडवा येतो हे लक्षात आल्यावर तू आपला देहही जनकल्याणासाठी समर्पित केलास आणि 110 पटीने तू कार्यरत झालास. तू मात्र आजही तसाच आहेस. तेच मंद स्मित हास्य, तेच वात्सल्य आणि तोच सांभाळून घेणारा स्वभाव. अनेकदा तुझी आठवण देखील होत नाही पण तू रागावत नाहीस. अनेकदा केवळ संकटात आठवण होते आणि मनातून केलेला धावा ऐकत नित्य दत्त म्हणून उभा राहतोस. मात्र कधीही माझी आठवण संकटातच कशी होते असे तू विचारत नाहीस. योगक्षेम उत्तम प्रकारे चालला आहे ना याकडे तू लक्ष ठेवून असतोस. कधी काळी द्रव्य कमी पडते आहे असे पाहताच नाना प्रकारे व्यवस्था करतोस. 2 वेळच्या आहाराची कायम सोय केली आहेस. अनेकदा आपल्यापेक्षा वरचढ अशाकडे बघून तुला प्रश्न केले आहेत. त्यांच्या स्थितीबरोबर तुलना करत तू पक्षपाती आहेस असे म्हटले तरी तू मला न रागावता नेहमीच समजावून घेत आला आहेस. माझ्या वयानुसार अनेकदा आवडीनिवडी बदलल्या पण तू मात्र माझी केलेली निवड कधीही बदलली नाहीस. अनेकदा तुझा जन्मकाळ विसरून जातो आणि इतरांनी लक्षात आणून दिल्यावर स्मरण होते. पण माझे इतके वाढदिवस आनंदात आणि सहज जावे म्हणून तू केलेली व्यवस्था आता लक्षात येत आहे. गायन तुला प्रिय आहे म्हणून नेहमीच गायनाचा प्रयत्न करतो. अनेकांना जरी हा अत्याचार वाटला तरी तू मात्र कधी तक्रार केली नाहीस. मी अनेक दिवस तुझ्या राजधानीत गेलो नाही की तू काही ना काहीतरी निमित्ताने बोलावून घेतोस आणि तिथे आपली झालेली भेट ही अत्यंत आनंददायी असते. मुखमंद हास्य सुहासा तू अगदी गोड हसत केलेली चौकशी मला कळते आणि साश्रू नयनाने मी तुझ्या कृपेने क्षेम असे उत्तर देतो. तुला ओळखू पाहता वयाची इतकी वर्षे गेली आणि तू आता म्हणतोस की स्वतःला ओळख. नको मला तो वेदांत आणि नको ते शास्त्र. तुझी आणि माझी मैत्री अशी छान आहे. कोण नाहीस तू. तू माझा भाऊ आहेस, पिता आहेस, मित्र आहेस, सर्व काही तूच आहेस. असा सोबत राहा आणि असेच मनुष्य जन्म दे जे तुझ्या सोबत सेवेत असतील. तुझ्या राजधानीत जाता येईल, चरण दर्शन घडेल. आणखी काय हवे आहे. दत्त म्हणजे नित्य तू देणारा आहेस. नित्य आधार देत राहा. कलियुगात कठीण काळ आला तरी तुझ्या सोबत काही कठीण नाही. माणसाने घमेंडीत राहू नये. एक दिवस त्याला जमिनीला पाठ टेकवायची असते हे विसरू नये. तुला जीव दिलेला एवढा तो माणसाचा गोळा, मांसाचा गोळा. मात्र तिच्यामुळे जीवनाचा तोल जातो. म्हणून हा तोल सावरण्यासाठी यशवंत माऊली नामाभिधान धारण केलेस. आम्ही केवळ भाग्यवान. तुम्हाला मंत्र निर्माण करण्याची शक्ती निसर्गाने दिली
आणि यशवंत हो जयवंत हो हा उघडा मंत्र अगदी तुमच्यासारखाच जगासाठी उघड केला. हा श्री गुरुनी दिधलेला नाम मंत्र घ्या हो वाचेला. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. पाहता त्याच्या अर्थाला वाटते आशीर्वादाला, परी हो लांबविता त्याला मंत्राने गुरु आला हो. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. श्री गुरूंचा आशीर्वाद आणि मंत्र एकच झाला. मात्र त्या मंत्राला जो भावनेने भजेल त्याच्यासाठी तू धावत येणारच. यशवंता तू यशवंत करणारच, जयवंता तू जयवंत करणार. यश आणि जय हे तुझे निधान आहे. आम्ही कुठेतरी कमी पडतो आहोत, आम्हाला वाटते आम्ही किती करतो, मात्र खऱ्या साधकाच्या साधनेच्या तुलनेत आम्ही काही करत नाही. तरी आम्ही यश जय कीर्ती सन्मान धन दौलत गाडी बंगला माडी हे सारे मागतो आहे आणि नश्वर भोगात पुन्हा अडकतो आहे. तरीही तू न कंटाळता आम्हाला देतो आहेस. आमचा कधी तू त्रागा केला नाहीस. केले असशील तर प्रेमच केले. यश देणारा तू, जय देणारा तू, करता करविता असून तू स्वतःला कुठल्या झाडाचा पाला आणि कुठे उडून गेला असा संबोधतोस. देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे, पण या पाला पाचोळ्याला सुद्धा तू गगनाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देतोस. यशवंत शब्दातील वंत शब्द, जयवंत शब्दातील वंत शब्द याचा अर्थ आहे करणारा, देणारा. तू देणारा आहेस, तू करणारा आहेस, सदैव तू दत्तच आहेस, अर्थात देणाराच आहेस. तर त्यासाठी काय करावे? एकदा देवाच्या पायावरची फुले गळ्यातील फुलाला म्हणाली, तुम्ही असे कोणते पुण्य केले म्हणून देवांच्या गळ्यात आहात? त्यावर हारातील फुले म्हणाली, त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते. सगळ्यात सुंदर नाते हे डोळ्याचे. एकत्र मिटतात, एकत्र उघडतात, रडतात, एकत्र झोपतात, पण एकमेकांना पाहत नाहीत. तसा आमचा श्वास आणि ध्यास बाबा व्हावा, आस बाबा व्हावी. मग मी कुठे गेलोच नाही अशा आविर्भावात तो धावत येईल, संकटात उडी घेईल. असा हा मंत्र आहे. मंत्राने त्याला आणता येते. समजून चुकलेले आहे. आसू आणि हासू याचा संगम म्हणजे बाबा, आसवाचे हास्यात रूपांतर म्हणजे बाबा. चला आपणही म्हणूया, यशवंत हो जयवंत हो. कारण नामापेक्षा सद्गुरूंच्या मंत्रामध्ये हजारो पटीने ताकद असते, हे कधी विसरू नका. त्याचा अर्थ शोधत बघू नका. भावनेने फक्त म्हणा, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.